प्रथामध्ये यावर्षी असंख्य ब्राइड्सनी साडी शॉपिंग केलंय. ज्यांनी लग्नाची साडी खरेदी केली आहे, खूप विचारपूर्वक शॉपिंग केलंय. या वर्षी मला जाणवलेले वेडिंग साडी ट्रेंड्स हे मी तुमच्या बरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक खास टिप देणार आहे. पुढच्या वेडिंग सीझनसाठी हा ट्रेंड नक्की बनू शकेल. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. या वर्षी ज्या ब्राइड्सनी शॉपिंग केलं त्यांच्या शॉपिंग मधून मला खूप छान छान गोष्टी बघायला मिळाल्या. सध्याच्या ब्राइड्स हा खूप पर्सनली विचार करतात, पर्सनली स्वतःची स्टोरीच्या बद्दलचा विचार करतात. त्यांना काय आवडतंय, त्यांना काय छान दिसेल ह्याचा विचार करतात. त्यामुळे खूप नवीन नवीन ट्रेंड्स यावर्षी बघायला मिळाले. सिंगल कलर्स हा एक ट्रेंड होता की सिंगल कलरची साडी, त्याच रंगाचा ब्लाऊज, मोनोटोन अशी एखादी ब्राईड आपल्याला बघायला मिळते. अर्थात हे जे ट्रेंड्स असतात हे थोडे सेलिब्रिटी वेडिंग्स बघून किंवा इंस्टाग्रामवरती काही ट्रेंडिंग ब्रायडल व्हिडिओज बघून ह्याच्यावरनं इन्स्पायर्ड असतात. पण त्याला मी कॉपी नाही म्हणणार. जसं की रेड साडी, आता सोनाक्षी सिन्हाच्या वेडिंगमध्ये आपण बघितलं की रेड साडी आणि रेड ब्लाऊज होता, खूप सुंदर दिसत होतं. पण तसंच मराठी ब्राईड्समध्ये पण हा मी ट्रेंड बघितला की येलो साडीला येलोच ब्लाऊज, वाईन कलरच्या पैठणीला वाईन कलरचाच ब्लाऊज, एखादी गोल्ड कांजीवरम आणि त्याला गोल्डच ब्लाऊज, हे फार सुंदर दिसतं. दुसरा ट्रेंड ह्या वर्षीचा मला बघायला मिळाला तो म्हणजे पेस्टल कलर्स. खूप ब्राइड्सनी संध्याकाळच्या ओकेजन्सला एस्पेशली, मग ते लग्नाच्या आदल्या दिवशीचं फंक्शन असेल किंवा संगीत असेल किंवा वेडिंग रिसेप्शन असेल, ह्याला सिल्क साडीज चूज केल्या, पण त्या पेस्टल कलर्स मधल्या. आणि मग पेस्टल कलर्समध्ये बेबी पिंक किंवा पीच हे तर आपले कॉमन कलर्स आहेत. पण खूप जणांनी ह्यावर्षी ऑफ व्हाईट हा कलर चूज केला. पर्ल व्हाईट, ऑफ व्हाईट आणि गोल्ड हे कॉम्बिनेशन खूप जणांनी आपल्या वेडिंगसाठी, आपल्या वेडिंग ओकेजनसाठी यूज केलं. जे आपण तसं बघायला गेलं, आपण जर विचार केला तर नाही, ऑफ व्हाईट खूप सिम्पल आहे ना लग्नासाठी, असं आपल्याला वाटू शकेल. पण अप्रतिम दिसलेल्या ऑफ व्हाईट साडीज आणि ऑफ व्हाईट आउटफिट्स मी यावर्षीच्या वेडिंग्समध्ये बघितले. अर्थात हा सुद्धा ट्रेंड आपण एका सेलिब्रिटी वेडिंगमध्ये बघितला, अदिती राव हयाद्रीच्या वेडिंगमध्ये बघितला. पण त्याच्या आधीपासून ह्या वर्षी मी बऱ्याच ब्राइड्सचे पेस्टल कलरचे आउटफिट्स बघितले. सो पेस्टल कलरच्या सिल्क साडीज हा पण ह्या वर्षीचा नक्कीच एक ट्रेंड होता आणि खूप सुंदर ट्रेंड होता असं म्हणायला हरकत नाही. अजून एक ट्रेंड मला ह्या वर्षी दिसतोय आणि एस्पेशली लेटर हाफमध्ये, म्हणजे ह्या वर्षीच्या आत्ताच्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या वेडिंग्समध्ये मला बघायला मिळतोय, तो म्हणजे टिश्यू. टिश्यू म्हणजे काय असतं की साधारण ऑर्गन्झा किंवा अशा टाईपचं थोडंसं फ्लफी नेचरचं फॅब्रिक आहे, पण त्याच्यामध्ये एका बाजूला सिल्क आणि एका बाजूला जर वीव केलेली असते. त्यामुळे कुठलीही टिश्यू साडी जेव्हा नेसली जाते तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारची शाईन किंवा एक प्रकारचं ऑल ओव्हर शीन तुम्हाला बघायला मिळते. तर टिश्यू बनारसी, टिश्यू चंदेरी ह्या आपल्याला खूप बघायला मिळाल्या यावर्षी या सेकंड हाफमध्ये. टिश्यू बनारसी लेस बॉर्डरवाली तर आत्ता प्रचंड ट्रेंडिंग साडी आहे. आमच्याकडे प्रथामध्ये आम्ही माझ्या मते 200हून अधिक या साड्या विकल्या असतील, ज्या ब्राइड्स मेड्स साठी एस्पेशली सिलेक्ट केल्या जातात की ब्राइडची एक छान ग्रँड टिश्यू साडी आहे आणि ब्राइड्स मेड्सनी सगळ्यांनी थोड्या सिम्पलर टिश्यू नेसल्यात पण त्याला लेस लावून घेतले. सो हा पण एक खूप इंटरेस्टिंग आणि मस्त ट्रेंड होता आणि हा ह्याच्या आधी मी कधी बघितलेला नाहीये. सो असे छान छान ट्रेंड्स मी यावर्षी बघितले. अजून एक ट्रेंड ह्या वर्षीचा मला जाणवला तो म्हणजे बारीक बुट्ट्याच्या साड्या मॅक्सिमम यंग मुलींनी चूज केल्या, ब्राइड्सनी चूज केल्या. मोठे मोठे बुट्टे, खूप भरजरी ब्रोकेड्स असं नाही चूज केलेलं मला दिसलं. बारीक बुट्टे, जे उलट होतं की खूपदा असं वाटतं की खूपच बारीक बुट्टे म्हणजे मी पोक्त दिसेन का, आजीबाई लुक येईल का, असं पूर्वी वाटायचं. पण तो जो आपल्या मनातला समज आहे तो ह्या वर्षीच्या ब्राइड्सनी उलटा ठरवलेला आहे, चुकीचा ठरवलेला आहे. कारण खूप ब्राइड्सनी बारीक बुट्ट्यांच्या साड्या, लांब लांब आणि नाजूक बुट्ट्यांच्या साड्या, ब्रोकेड नसलेल्या साड्या अशा चूज केल्यात आणि त्या अतिशय गोड दिसल्या. तुम्ही अजून नाजूक दिसता, अजून गोड दिसता असं मला वाटतं. त्यामुळे हा पण एक ट्रेंड होता की बारीक बुट्ट्यांच्या साड्या. सो हे झाले यावर्षी मला ऑब्झर्व झालेले ट्रेंड्स आणि जे खूप सुंदर दिसले. मला असं वाटतं की कुठल्याही सेलिब्रिटीला ब्लाइंडली फॉलो करून एखादा ट्रेंड आपण तोच ट्रेंड फॉलो केला आणि आपल्या लग्नात नेसला, ह्यापेक्षा
आपल्या मनातला जर त्याच्यात काही विचार असेल, आपली एखादी स्टोरी असेल की फॉर एक्झाम्पल की माझ्या नवऱ्याचा फेवरेट, होणाऱ्या नवऱ्याचा फेवरेट कलर पिंक आहे किंवा माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फेवरेट कलर नेव्ही ब्लू आहे, म्हणून मला नेव्ही ब्लूच साडी नेसायची आहे, हे तुमची जर स्टोरी असेल आणि तुमची त्याच्यात एक छान भावना असेल तर कुठलाही ट्रेंडचा विचार न करता तुम्ही तेच फॉलो केलं. इफ यू फॉलो युअर हार्ट इट विल बी अ व्हेरी नाईस वे टू ॲड्रेस युअर वेडिंग साडी. सो असं दरवेळेला ट्रेंडचाच विचार केला पाहिजे आणि सेलिब्रिटीज काय करतात तेच कॉपी केलं पाहिजे असं मला नाही वाटत. आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे. मला असं वाटतं की एक अशी गोष्ट आहे जी आत्तापर्यंत कुठल्याही ब्राईड्सनी फारशी केलेली नाहीये आणि ज्या नवीन लग्न होणाऱ्या मुली आहेत किंवा तुमच्या घरी जर कोणाचं लग्न होणार असेल तर त्या ब्राईडला तुम्ही हा ट्रेंड किंवा ही आयडिया नक्की सुचवा. ती पुढच्या वर्षी ट्रेंडिंग नक्की असू शकेल. ती म्हणजे फ्युजन साडीज. फ्युजन साडीज म्हणजे काय की एखाद्या छान बनारसी साडीला पैठणीची इन्स्पायर्ड बॉर्डर आहे, गढवालला पैठणीचं बुट्टे आणि काठ आहे, किंवा एखाद्या पैठणीला वेगळीच बॉर्डर आहे किंवा विदाऊट बॉर्डर पैठणी आहे, किंवा आजकाल अशा पण गढवाल बघायला मिळतात ज्याला कांची बॉर्डर्स आहेत. सो असं एखाद्या साडीमध्ये दोन वेगवेगळ्या विविंग ट्रेडिशन्सचे तुम्हाला भास जेव्हा होतात तर अशा फ्युजन साडीज ब्राईडनी सिलेक्ट करायला हरकत नाही. त्याचं अजून एक कारण मला असं वाटतं की त्या ब्राईडची साडी उठून दिसेल. येणारे लोक किंवा जवळचे तुमचे रिलेटिव्ह जे असतात ते कायम पैठण्या नेसतात, कांजीवरम नेसतात, गढवाल नेसतात, पण तुमची जर साडी अशी फ्युजन साडी असेल तर ती खूप युनिक ठरेल आणि तुमची ब्राईडची साडी उठून दिसेल. सो दिस इज वन स्मॉल टिप ऑर सजेशन फ्रॉम माय साईड की फ्युजन साडीजचा विचार नक्की करा. पुढच्या वेडिंग सीझनला हा ट्रेंड बघायला मला तरी नक्की आवडेल. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या वर्षीचे ट्रेंड्स मी तुमच्याबरोबर शेअर केले. ह्यातला कुठलाही ट्रेंड तुम्हाला आवडला तर तो पुढच्या वर्षी तुम्ही यूज करूच शकता, तुमच्या लग्नात तुम्ही वापरूच शकता. तुमच्या मनाचा आवाज ऐका ही माझ्याकडनं टिप आहे. आणि पुढच्या वर्षी मला असेच वेगवेगळे ट्रेंड्स बघायला मिळतील. प्रथामध्ये जेव्हा ब्राईड शॉपिंगला येतात तेव्हा आम्हालाच पण तो एक खूप आनंददायी अनुभव असतो. त्या ब्राईड्स लग्नात कशा दिसतायत हे बघायलाही आम्हाला आवडतं. त्यामुळे असेच मी व्हिडिओज करत राहीन, माझे अनुभव पण शेअर करत राहीन तुमच्याशी. डू सबस्क्राईब to our YouTube channel which is Pratha by Kavita Koparkar. कमेंट्स मध्ये हे पण मेन्शन करा की तुम्हाला पुढच्या व्हिडिओज मध्ये काय बघायला आणि ऐकायला आवडेल. धन्यवाद.